नमस्कार. मी ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्येष्ठ शायर, उर्दू कवी आणि मानवी भावभावनांचं विश्व अत्यंत सोप्या सरळ शब्दात व्यक्त करणारे बशीर बद्र या शायर असलेल्या व्यक्तीचं 91व्या वर्षी दुःखद निधन झालं. आणि त्यांनी जी शायरी आपल्याला दिली, त्यातून जो विचार सांगण्याचा प्रयत्न केला, तो बरेचदा सामाजिक न्यायाचा, तो बरेचदा भारतीय संविधानातली नैतिकता विशद करणारा अशा प्रकारचा विचार आहे. आणि म्हणून मला बशीर बद्र यांचे काही शेर महत्त्वाचे वाटतात, जे आपल्या सगळ्यांशी शेअर केले पाहिजे, आपल्या सगळ्यांशी त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. त्यांनी म्हटलं होतं, मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, किसी मोड पर फिर मुलाकात होगी. अशा शब्दामध्ये एक जगण्याची आकांक्षा आणि जगण्याचं सारसुद्धा सांगणारे बशीर बद्र होते. बशीर बद्र यांच्या जाण्याने अनेकांना दुःख झालेलं आहे. त्यापैकी महत्त्वाची संवेदना व्यक्त केलेली आहे जावेद अख्तर साहेबांनी. जावेद अख्तर म्हणतात, आज आपली उर्दू भाषा थोडी अधिकच गरीब झालेली आहे. अत्यंत सुमधूर काव्यरचना करणारे कवी बशीर बद्र हे आपल्या मैफिलीतून कायमचे निरोप घेऊन गेले. बशीर बद्र यांच्या निधनाने अनेकांना दुःख झालेलं आहे. अनेकदा संसदेमध्ये होणाऱ्या राजकीय चर्चांमध्ये सुद्धा बशीर बद्र यांच्या शायरीचा वापर खूप जणांनी केलेला आहे. ख्यातनाम उर्दू शायर म्हणून ते प्रसिद्ध होते. शेवटच्या काळामध्ये त्यांना स्मृतिभ्रंशचा आधार झाला आणि सगळंच विस्मरणशक्ती वाढत गेल्यामुळे त्यांचं सामाजिक जीवनसुद्धा कुंठित झालेलं होतं. जेव्हा भारत पाकिस्तान शिमला करार 1972मध्ये झाला, त्या काळात त्यांनी लिहिलेला शेर खूप जास्त चर्चेत आलेला होता आणि अजूनही त्याचा संदर्भ दिला जातो. आपण पाहतो की खूपदा लोक एकमेकांशी दुश्मनी करतात, शत्रुत्व घेऊन बोलतात, खूप जास्त वाईट एकमेकांबद्दल बोलतात. इतकं जास्त हिणवून चिडवून आणि दुसऱ्यांना टोचून बोललं जाते की अशा लोकांची एकी केव्हा होणार, असे लोक एकत्र कसे येऊ शकणार, असे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. बशीर बद्र यांनी ह्या अनेक भांडणांचा आणि विशेषतः राजकारणात होणाऱ्या भांडणांचा सुद्धा एक आवाका लक्षात घेऊन त्यांनी या भांडणांचा संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी काही ओळी लिहिल्या आणि त्या 1972मध्ये भारत पाकिस्तान शिमला कराराच्या वेळेसच्या ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांनी म्हटलं, दुश्मनी जमकर कर लो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना. तर अवास्तव स्वरूपात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, शिवीगाळ आणि खूप अश्लील विकृत बोलणं हे आपण टाळलं पाहिजे. कारण की मैत्री हा मानवी स्वभाव आहे. जेव्हा कोणाची तरी मैत्री होईल पुन्हा एकदा, ती दुश्मनी विरून जाऊन, तेव्हा निदान आपण एकमेकांसोबत बोलू शकलो पाहिजे. एवढी तरी तुम्ही गुंजाइश ठेवा, अशी विनंती या शायरांनी केली आणि ती अत्यंत महत्त्वाचा विचार देणारी आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण पाहतो की एक अंधकारमय जीवन बरेचदा आपण जगत आहोत की काय, अशी नकारात्मक भावना निर्माण होते आणि कुठे आपला अंत होऊन जाईल अशा पद्धतीने अनिश्चितता सुद्धा आपल्याला दिसते. अशा संदर्भात शायरी लिहिताना बशीर बद्र म्हणतात की उजाले अपनी यादों के रहने दो, उजाले अपनी यादों के रहने दो हमारे साथ, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. अत्यंत तरल पद्धतीने, प्रेमळ पद्धतीने वडिलकीचा सल्ला देणारी शायरी सुद्धा बशीर बद्र यांनी लिहिलेली आहे. त्यामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जाणीवपूर्वक त्यांनी मानवी जीवनाचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. कधी प्रेमभंग होतो, कधी अपेक्षाभंग होतो. या पार्श्वभूमीवर बशीर बद्र म्हणतात, कुछ तो मजबुरी रही होगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. आता याच्यामध्ये आपण दुसऱ्याला समजून घेणं आहे की त्या माणसाने बेवफाई केली असेल तरी त्याची काही मजबुरी असेल म्हणून तो बेवफा झाला, असं म्हणून आपल्या स्वतःच्या मनाची समजूत काढत असताना त्या समोरच्या माणसाला सुद्धा समजून घ्यायचं. हा जो संवेदनशीलतेचा भाग आहे,
हा शायरीतून जो दिसतो तो आजकाल लुप्त होत चाललेला आहे. आणि त्यामुळेच जे जावेद अख्तर साहेबांनी म्हटलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जावेद अख्तर साहेब म्हणतात की उर्दू शायरी आता गरीब झालेली आहे यांच्या जाण्याने, आणि ती जी सल आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आसपास द्वेष वाढताना आपल्याला नेहमी दिसतो. आता तर सध्या धर्मांधतेचं राजकारण आहे, जातीवादाचं राजकारण आहे, धार्मिक सलोखा मिटवूनच टाकायचा असा चंग काही जणांनी बांधलेला आहे. जेव्हा बशीर बद्रजी मेरठमध्ये राहत होते तेव्हा म्हणजे फार जुन्या काळामध्ये, भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतरच्या काळामध्ये मेरठमध्ये आगी लावण्यात आल्या आणि त्यांचं घर त्या आगीमध्ये भस्मसात झालं होतं. कदाचित त्या आगीत भस्मसात झालेल्या राखेची, ती राख जी असते आगीतून निर्माण झालेली, त्याची सल त्यांच्या मनामध्ये कायम राहिली होती आणि त्यांनी ज्या जोरदार दमदार पद्धतीने ते व्यक्त केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्तासुद्धा आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणाऱ्या ओळी बशीर बद्र साहेबांनी लिहिलेल्या आहेत. ते म्हणतात की लोग टूट जाते हैं एक घर बनाने में और तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने. हे जे दुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे, सामाजिक न्यायाचं राज्य यायचं असेल तर आपल्याला हे समजूनच घ्यावं लागेल की एक घर उभं करायला कोणत्याही जाती धर्माचा माणूस असतो त्याला काही वर्ष लागतात, संघर्ष लागतो, खूप मेहनत लागते, लोकांना जोडून ठेवावं लागते गरिबीमध्ये सुद्धा, आणि तेव्हा तो माणूस उभा राहतो, ते घर उभं राहते. आणि आपण एका क्षणात कशाचा तरी आपल्याला राग येतो, कशाचं तरी विष आपल्या मनात पसरते आणि आपण दुसऱ्यांची घरं जाळून टाकतो. हे अमानुष आहे. आणि म्हणून बशीर बद्र साहेबांचा शायरीचा जो अंदाज आहे तो याच्यातला समजून घेतला पाहिजे माणुसकीकडे जाणारा. पुन्हा एकदाही त्यांच्या या ओळी वाचतो मी. त्यांनी म्हटलं आहे, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने. एका अत्यंत संवेदनशील माणसाने व्यक्त केलेल्या या भावना आहेत. भारतातल्या प्रत्येक माणसाच्या या भावना आहेत. एखाद्या अशा ओळी वाचल्यावर, ऐकल्यावर आपल्याला वाटणं की हे आपल्या जीवनाशी संबंधित आहे, याच्यामध्येच त्या शायरीची ताकद आहे. बशीर बद्र साहेबांनी अशा पद्धतीने आपली शायरी नेहमीच व्यक्त केली. शायरीतून त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मृत्यू अटळ आहे, आपण प्रत्येकजण मरणार आहोत, आज मी आहे उद्या नसणार आहे, ही भावना सत्य स्वीकारण्याची तयारी, याच्यातून सुद्धा त्यांनी ज्या शेवटच्या ओळी म्हटलेल्या आहेत त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. की राहत इंदोरी आणि ते खरं तर एका समकालीन होते, पण राहत इंदोरी साहेब हे थेट राजकीय भाष्य करायचे, थेट राजकारणावर बोलायचे, त्याच्यातलं विरोधाभास आणि गंभीरता आणि त्यातला दुजाभाव हा सगळा दाखवून उघड करायचे. परंतु बशीर बद्र साहेबांनी कधी थेट राजकारणाशी संबंधित काही बोलले नसतील तरी अनेकदा, आता मी जे तुम्हाला 4 ओळी वाचून दाखवल्या त्याच्यामधून त्यांनी राजकारणच उघड करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सामान्य माणसांसमोर, की हे या गोष्टी आपल्या नाही आहेत. आगी लावणं, जाळपोळ करणं, दंगली करणं, सामान्य जीवन जगणं हे आपलं सामान्य माणसांचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी त्या दंगली, जाळपोळी, विषमता, अन्याय, अत्याचार आणि या सगळ्या विषारीपणापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. बशीर बद्र साहेब म्हणतात की एक सवारी आएगी एक जाएगी, एक सवारी आएगी एक जाएगी, बारी बारी सबकी बारी आएगी. इतक्या प्रभावी पद्धतीने त्यांनी हे सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की आपण अमर नाही, कोणी चिरंजीवी नाही, आपण सगळेजण मरणार आहोत. जन्म जसं वास्तव आहे तसं मरणसुद्धा सत्य आहे, आणि त्याची जाणीव ठेवून आपण जर जगलो तर आपण माणूस होऊ शकतो. आज बशीर बद्र साहेबांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपण सगळेजण ठरवू की माणूस झालो पाहिजे, माणूस होण्याची तयारी आपण केली पाहिजे, आणि दररोज 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 माणूस होण्याचं स्वप्न डोक्यात ठेवलं पाहिजे. तर जिंदगी आबाद आहे.